अहिल्यानगरमध्ये राजकीय भूकंप, शरद पवारांना ऐन निवडणुकीत झटका, लंकेंना निवडून आणणारा नेता साथ सोडणार। आगामी स्थानिक स्वराज्याच्या निवडणुका तोंडावर आल्यात। या निवडणुकांच्या अनुषंगाने सर्व नियोजन सुरू असताना शरद पवारांच्या कट्टर शिलेदाराने मोठा धक्का दिलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। त्यांच्या या निर्णयाने राष्ट्रवादीच्या वर्तुळात खळबळ उडाली आहे। फाळके यांनी बुधवारी राजीनामा दिलाय। प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे त्यांनी राजीनामा पाठवला असून त्यावर प्रदेशाध्यक्ष काय निर्णय घेतात याबाबत उत्सुकता आहे। 2018 मध्ये राजेंद्र फाळके यांची राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती झाली। तत्कालीन प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखालील फाळके यांनी 7 वर्षे जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सांभाळली। ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे ते निकटवर्ती आहेत। पक्ष फुटीनंतर त्यांनी शरद पवार यांना साथ दिली। लोकसभेच्या निवडणुकीत फाळके यांनी महत्त्वाची भूमिका बजावली। निलेश लंके यांच्या रूपाने राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाला एक खासदार मिळाला, पण आता त्यांनी तरुणांना संधी मिळावी यासाठी राजीनामा देत असल्याचे सांगत राजीनामा दिलाय। त्यामुळे आता त्यांचा राजीनामा मंजूर होणार का, इतर काही निर्णय घेत फाळके पवारांना धक्का देणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे।